नमस्कार मित्रांनो, मी सचिन द्रवेकर आणि तुम्ही बघताय हाय महाराष्ट्र. बातमी मागची सच्ची बात आणि मी म्हणजे माझं ॲनालिसिस. आज पुन्हा महाराष्ट्र टाइम्स वाचत असताना एक बातमी मी वाचली. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की केवळ 10,000 नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा या नागपूर शहरात होतोय. त्यांनी योजनेवर पूर्ण एक प्रश्नचिन्ह महाराष्ट्र टाइम्सनी उपस्थित केलेला आहे. मित्रांनो, 24/7 आणि माझा संबंध तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे. कारण की या योजनेच्या सुरुवातीपासून 2012 जवळपास 2023-24पर्यंत मी त्यांच्या या योजनेचा एक काय म्हणता येईल त्याला भाग होतो. मी या संपूर्ण योजनेचं जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन म्हणा, जनसंपर्क म्हणा, याचं सोशल वेलफेअरची टीम, त्याचं नेतृत्व म्हणा, किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा, किंवा विजिलन्स म्हणा, या सगळ्या गोष्टींचा मी हेड म्हणून काम करत होतो. आणि 24/7चा एक मी महत्त्वाचा भाग होतो हे मी मान्य करतो. मित्रांनो, पण योजना ही 2024पर्यंत जी सुरू होती, म्हणजे जे काम सुरू होतं 24 तास पाणी पुरवठा. आता खरी गोष्ट सांगू का मित्रांनो, या विषयाचा चोथा झालेला आहे आणि मला पण सुद्धा आता बोलायला त्याच्याबद्दल म्हणजे काय वाटतं की आता बोलूच नाही असं वाटतं. पण काय की अशी बातमी जेव्हा येते ना, तर आता हे नवीन जे महापौर वगैरे आलेले आहेत, किंवा नवीन उपमहापौर आहेत, सत्तापक्ष नेता आहेत, किंवा नवीन नगरसेवक जे आलेले आहेत, यांना 24/7 योजना काय आहे आणि याची काय खरी याच्या मागची बातमी काय आहे हे कळायला हवं आणि लोकांना सुद्धा कळायला हवं, म्हणून मी आज हा व्हिडिओ करतो. आता OCWनी ही जी मीटिंग झाली, महापौर नीताताई ठाकरे यांनी जी मीटिंग घेतली, तातडीने जी मीटिंग घेतली होती जलप्रदाय विभाग आणि OCWच्या वरिष्ठ लोकांची. आणि या मीटिंगमध्ये जेव्हा महापौर मीटिंग घेत आहेत, त्या मीटिंगमध्ये सत्तापक्ष नेता आहेत, म्हणजे जे काय म्हणता येईल नागपूर महानगरपालिकेचे सर्वात मोठे पदसिद्ध महापौर आहेत, ते त्यांच्या मीटिंगला कुठंतरी जलप्रदाय विभागाचे उच्च अधिकारी उपस्थित होते. म्हणजे ज्या प्रकारे मी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर बघितलं, किंवा जे फोटोग्राफ्स माझ्याकडे आले त्याच्यामध्ये, पण OCWचा प्रमुख अधिकारी असे कोणी दिसले नाही. अरे, महापौरांच्या मीटिंगला सुद्धा OCWच्या प्रमुख, जे मुख्य प्रमुख आहेत, त्यांनी हजर राहायला हवं ना, त्यांनी उत्तरं द्यायला हवी. त्यांनी महापौरांचं, कारण की महापौर शेवटी म्हणजे लोक आहेत, तुमचे कर्मचारी आहेत, त्यांना उत्तर द्यायसाठी त्यांना कोणीतरी एक वाजिब असा अधिकारी मिळाला पाहिजे की जो उत्तर देईल. आमच्या काळात तर मी सक्षम पद्धतीने हे सगळं महापौरांचं, उपमहापौर, सत्तापक्ष नेता, किंवा काय म्हणता येईल बाकीचे जलप्रदाय समिती अध्यक्ष यांचा कोऑर्डिनेटर म्हणून मी काम करतो. आणि सगळ्या गोष्टींची माहिती यांच्यापर्यंत, कुठे काय होत आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही पोहोचत असू. आता मला पण धक्का लागला आजची बातमी वाचून. ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की 14 वर्षामध्ये गेल्या 2012 ही योजना सुरू झाली. 2012 आता 2026 चालू आहे. या जवळपास 14 वर्षांमध्ये फक्त 2.4% नागरिकांनाच 24/7 पाणी पुरवठा होतो आहे. आणि ही आकडेवारी OCWने दिली आहे. म्हणजे जवळपास शहरातील 4,52,035 ग्राहकापैकी केवळ फक्त 10,944 ग्राहक या योजनेचे लाभार्थी ठरले आहे. लाभार्थी शब्द मला नाही कळला, पण ठीक आहे. जवळपास जलप्रदाय विभाग आणि ऑरेंज सिटी वॉटर कंपनीने
24/7 योजनेच्या संबंधाची आकडेवारी महापौरांसमोर सादर केली. म्हणजे ही आकडेवारी त्यांनी खरी सादर केली की खोटी सादर केली, याच्यावरही एक सवाल आहे. कारण की जनरली काय आहे की टेक्निकल टर्ममध्ये 24/7चा जो पाणी पुरवठा आहे, म्हणजे 24 तास पाणी पुरवठा, टेक्निकल टर्ममध्ये म्हणजे ॲज पर कॉन्ट्रॅक्ट जो आहे नागपूर महानगरपालिका आणि OCWचा, त्याच्यामध्ये क्रिटिकल मेजरिंग पॉईंट म्हणजे CMP पॉईंट असं हे टेक्निकल टर्म आहे. त्या CMP पॉईंटपर्यंत पाईपलाईनमध्ये जर पाणी असलं तरी ते 24/7 ॲज पर कॉन्ट्रॅक्ट समजण्यात येतं. मी जर चूक असेल तर मला कोणीतरी त्याच्यामध्ये करेक्ट करू शकेल, पण माझ्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा बैठका व्हायच्या तेव्हा तेव्हा हा विषय निघायचा आणि मी त्या विषयावर सुद्धा त्यावेळेचे जे CEO होते किंवा वरिष्ठ होते त्यांना मी प्रश्न विचारायचो की मला एक सांगा, 24 तास पाणी म्हणजे जर कुठल्या नागरिकाने आपल्या घरचा नळ उघडला तर त्या नळाची तोटी उघडली तर त्याला 24 तास पाणी मिळेल का, मिळतंय का? तेव्हा नागरिकांना कळतं की हे 24/7 पाणी आहे. म्हणजे 24 तास पाणी नळ आमच्याकडे येतोय. आम्ही सकाळी 6 वाजता उघडू किंवा रात्री 12 वाजता उघडू की दुपारी 4 वाजता नळ उघडला तरी पाणी त्याच्यातून येत आहे, प्रेशराइज्ड आणि स्वच्छ. तर ते 24/7 हा विषय तर मी तेव्हाही मांडायचो ज्यावेळेस मी OCW होतो. बरेच वेळा मला असं म्हणण्यात आलं की आपण हे एरिया 24/7 केले, हे डिक्लेअर करा, वर्तमानपत्रात द्या. पण मी मित्रांनो, मी खरा पत्रकार आहे. मी जरी त्या कंपनीमध्ये काम करत असलो होतो तरी पण मी खऱ्याच बातम्या देण्याचा नेहमी प्रयत्न केला. मी कधीही असे चुकीचे क्लेम केले नाही. आता हे जे दिलेलं आहे आकडेवारी, याच्यामध्ये यांचं म्हणणं असं आहे की लक्ष्मीनगर झोनमधील टाकळी सीम ESR म्हणजे त्रिमूर्तीनगर इथं 24/7ची योजना चा जवळपास 5,875 ग्राहकांना लाभ होत आहे. हनुमाननगर झोनमधील ओंकार नगरमध्ये 5,009 ग्राहकांना आणि नारा ESR मध्ये वेदनगरमधील 60 ग्राहकांना याचा लाभ मिळत आहे. धरमपेठ आणि मंगोरी झोनमधील काही ESRच्या माध्यमातून 20 ते 24 तास, आता हे 20 तास आहे की 24 तास आहे, मात्र तो 24 तास असल्याचे अधिकृत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. काही समजण्यापलीकडचं आहे सगळं. म्हणजे धरमपेठ झोन जो होता तो 24/7साठी डेमो झोन म्हणून अनाऊन्स केला होता. तिथे 24/7 पाणी आता स्वतःच कबूल करतात आहे की तिथे अधिकृत 24/7 नाही आहे. तिथे काही ठिकाणी 18, काही ठिकाणी 20, जे काही आहे जाऊ द्या. हा विषय फार म्हणजे चर्चेलायकच नाही उरला आता. आणि याच्यावर आता मी पुढे चुकूनही व्हिडिओ बनवणार नाही किंवा काही सांगणार नाही, कारण की मलाच ते आता कसं तरी व्हायला लागलेलं आहे काय या संदर्भात आपण बोलायचं आणि काय सांगायचं. मित्रांनो, ही जर बाब खरी असेल की 10,000 नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा होतो आहे, तर मला असं वाटतं हां, या बाबतीमध्ये नागपूर एक भाग्यशाली शहर आहे. पण ते ते मान्य करावं लागेल, कारण की 2024पर्यंत जी जुने जे टेक्निकली स्ट्रॉंग टीम जी OCW सोबत काम करत होती आणि डेडिकेटेड टीम ज्यांना नागपूरबद्दल, नागपूर प्रति खूप भरपूर प्रेम, जिव्हाळा, म्हणजे माझ्यासारखे लोकल जे लोक होते त्या लोकांना इतका जिव्हाळा होता नागपूरच्या पाणी व्यवस्थेबद्दल, जलप्रदाय विभागाबद्दल म्हणा किंवा नागपूरच्या लोकांना पाणी कसं मिळालं पाहिजे यासाठी या टेक्निकल टीमनी 2024पर्यंत इतकं प्रचंड काम केलं की नागपूर हे एकमेव शहर, फक्त विदर्भातलं नाही, फक्त महाराष्ट्रातलं नाही, मला वाटतं हे संपूर्ण कदाचित असेल देशातलं पण पहिलं एकमेव शहर आहे जिथे ॲटलिस्ट रेग्युलर आणि डेली वॉटर सप्लाय होतो. पण याचं सगळं श्रेय 2024च्या आधीची जी टीम होती त्या टीमनी हे करून दाखवलेलं आहे. त्यावेळी जलप्रदाय विभाग आणि OCWच्या समन्वयाने ह्या टीमनी जे काम करून दाखवलं आहे ते म्हणजे
आपले माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी पण बरेच वेळा हे सगळ्या पब्लिकला सांगितलेलं आहे. आणि आपले खासदार नितीनजी गडकरी यांनी पण सांगितलं आहे की नागपूर एकमेव शहर आहे जिथे रेग्युलर आणि पाणी सप्लाय होतो आहे. पण 2024 नंतर काय फरक पडलेला आहे या मागच्या 2-3 वर्षामध्ये? का हे असं होत आहे? जवळपास 35-50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी जात आहे. वर्तमानपत्राचे रकानेचे रकाने भरून येतात आहे. मानकापूर सारख्या वस्तीमध्ये लोक आजारी पडतात आहे, डायरिया होतो आहे, कावीळ होतो आहे. नागपूरचा मित्रांनो, मी आज एक प्रश्न बऱ्याच लोकांना विचारला की राजो, तुम्हाला 24 तास पाणी पाहिजे का, की फक्त 2च तास पाणी सकाळी आणि 2 तास पाणी संध्याकाळी भेटलं तरी चालेल, पण ते पाणी स्वच्छ, सुरक्षित आणि संपूर्णपणे प्रेशराईज असलं पाहिजे, असं पण होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे का? त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे क्लेम आले, बऱ्याच लोकांनी त्याच्यावर हे रिप्लाय पाठवलेले आहे. माझ्या फेसबुक पोस्टवरही तुम्ही बघू शकता, किंवा वेगळ्या वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरही मी ही पोस्ट केली होती. तिथे पण बरीच चर्चा याच्यावर सुरू आहे. लोक म्हणतात की आम्हाला म्हणजे निष्कर्ष असा निघतो आहे की बा 2च तास द्या, सकाळी द्या, संध्याकाळी द्या, आणि स्वच्छ द्या, सुरक्षित द्या, प्रेशराईज द्या. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही 24/7चे आकडे महापुरांसोबत सुद्धा अशी जर प्रेझेंट करत असाल तर आता याच्यापुढे आपल्याला काही बोलायचं नाही. याच्यापुढे महापौर पण सक्षम आहेत, सत्तापक्ष नेता पण सक्षम आहेत, अनुभवी आहेत, या सर्व बाबीमधून गेलेले आहेत. स्थायी समिती अध्यक्ष ज्या येतील किंवा जो येईल, कोण येईल तो आता पुढच्या आठवड्यात कळणारच आहे म्हणतात, तर त्याचं पण हे आहे. आणि जलप्रदाय समिती जो अध्यक्ष येईल, स्त्री असो, महिला असो की पुरुष असो, जो कोणी जलप्रदाय समिती अध्यक्ष येईल त्याच्याकडे तर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्याच्याकडे जलप्रदाय समितीची सगळ्यात मोठी जबाबदारी ही राहणार आहे की हे जे चालू आहे, केवळ 10,000 नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा मिळतो आहे, किंवा 50-50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी जात आहे. आता उन्हाळा पण येणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा 24 तास नाही भेटला तरी चालेल. या 10,000 लोकांना, नागरिकांना जो 24 तास तुम्ही क्लेम करताय तो नाही मिळाला तरी चालेल, पण सकाळ संध्याकाळ ॲडिक्वेट आणि घरपोच व्यवस्थित, स्वच्छ, सुरळीत आणि प्रेशराईज पाणी पुरवठा मिळाला पाहिजे, हीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. मित्रांनो, तुर्तास एवढंच. पुन्हा भेटूया, पण आता या विषयावर चर्चा बिलकुल नाही करू. आता या विषयाला सरळ ठोकूनच काढावं लागणार आहे. त्याच्यामुळे आणि सक्षम लोक आहेत. याच्या संदर्भात मी फक्त एक विचारू इच्छितो की नागपूर महानगरपालिकेचे महानगरपालिका आयुक्त आणि जलप्रदाय विभागाचे जे कोणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स असतील, वरिष्ठ असतील, यांनी काटेकोरपणे लक्ष देणं आवश्यक आहे. फक्त या मीटिंगमध्ये चर्चा झाल्या तिथपर्यंत न थांबता मला वाटतं आता वेळ अशी आलेली आहे की आता फील्डवर निघावं लागणार आहे, कारण की पुढे उन्हाळा आहे. धन्यवाद.